श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद बाबांकी जय. श्री गणेशायनमा. श्री गुरुचरित्र अध्याय 25. श्री गणेशायनमा. जय जय सिद्ध योगी मुनी, तुझी तारक शिरोमणी साक्षी येतसे अंतकरणी. बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम भारतीसी. दाविले रूप प्रत्यक्षसी, पुढे कथा वर्तली कैसी. ते निरोपावे दातारा, सिद्ध म्हणे ऐक बाळा. श्री गुरुची अगम्य लीला सांगता होता बहुकाळा. साधारण सांगतसे पुढे वर्तल्या पूर्व. ऐक ऐक शिष्य नाम धारक, विदुरा नाम नगर एक. होता राजा यवन वंशी, महाक्रूर ब्रह्मद्वेषी. सदा करे जीवहिंशी, चर्चा करावी ब्राह्मणांशी. वेद म्हणावी आपण पुढे, विप्रांसी म्हणे तो यवन. जे का असती विद्वज्जन, आपल्या सभेशी येऊन. वेद सर्व म्हणावे, त्या ते देईन द्रव्य बहुत. सर्वांमध्ये मान्यवंत, जे कोणी सांगतील वेदार्थ. विशेष त्याची पूजा करू, ऐसे ऐकून ज्ञानी जन. नेनो म्हणती वेद आपण, जे कोणी असती मतिहीन. कांक्षा करीती द्रव्यावरी, जाऊनी तया म्लेंछा पुढे. वेदशास्त्रे वाचिती गाडे, म्लेंछा म्हणे असे कुडे. ऐके अर्थ यज्ञकांडाचा, म्हणे विप्र यज्ञ करती. पशु हत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छांते निंदिती. पशु वदती म्हणून या, येणे परी ब्राह्मणांशी. निंदा करी बहु अशी योग्यता, ज्या द्विजवराशी. अपार द्रव्य देता होय वेदशास्त्रे निपुण. द्रव्यावरी देऊनी मन, भेटते झाले त्या यवना. वेद म्हणती त्यापुढे, येणे परी वर्तमानी. वर्तत असता एके दिनी, मंद भाग्य विप्रदोनी. येऊनी भेटले रायासी, वेदशास्त्र अभिज्ञाती. तीन वेद जाणो म्हणती तया यवना पुढे कीर्ती. आपले आपण सांगती, विप्र म्हणती रायासी. कोणी नाही आम्हा सरशी, वाद करावया वेदांशी. नसती चारी राष्ट्रांत, असती जरी तुझ्या नगरी. त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी. चर्चा करवी त्या द्विजांशी, राजा म्हणे समस्तांशी. चर्चा करा तुम्ही यांची, जे जिंकिती तर्केसी. अपार द्रव्य देऊ म्हणे ऐकोन या ज्ञानी जन. म्हणू लागले या यवना लागून, ऐसी योग्यता आहे कवन. ते जे यांते पराभविजे, आम्हामध्ये हेची श्रेष्ठ. विप्रदोनी महासुभट्ट, यांते करोनी अप्रगट. मान द्यावा महाराजा, आरूढ ओनी हस्तीवरी. मिरवा म्हणे आपुले नगरी नव्हती. विप्र त्याचे सरी, हेची राजे विप्रांचे महातामसी. हे ब्राह्मण द्विजाते करुणी दूषण, राजे म्हणविती आपण तया यवन राजात. ऐसे असता वर्तमानी, विप्र मदांधे व्यापुनी. राजा पुढे जाऊनी विनविताती तयासी, आमचे मनी बहुआर्त. करणे व्याध वेदशास्त्र, निरोप द्यावा जाऊ आता. विचार तुझ्या राष्ट्रात, जरी मिळेल एखादा नरू. तया सवे चर्चा करून, मिळे तैसा द्विजवरू. जयपत्र घेऊ गावोगावी, राजा म्हणे तयांसी. जावे राष्ट्रात त्वरितेसी, पराभवावे ब्राह्मणांशी. म्हणून निरोप देतसे गावोगावी हिंडती. जयपत्रे लिहून घेती ऐसे कवन. असेल शक्ती तया सन्मुख, उभा होय समस्त. नगरे हिंडता गेले तया दक्षिण पंथा. भीमा तीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम. तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती. म्हणून त्यासी येती वेदतिनी, अनेक शास्त्री अभिज्ञ तो. महामुनी कीर्तिवंत, म्हणून सांगती जन समस्त. ऐकती द्विज मनोमत, गेले तया मुनीपाशी. जाऊन म्हणती तयासी, त्रिवेदी असे म्हणविसी. चर्चा करावी आम्हासी, अथवा द्यावे हरिपत्र. विप्रवचन ऐकोनी, म्हणत असे त्रिविक्रम मुनी. आम्ही नेनो वेद तिनी, अथवा नेनो वेद एक. जरी जाणतो वेदशास्त्र, तरी काहो अरण्यपात्र. वंदन करते राजे समस्त, तुम्हा सादृश भोग भोगितो. नेनो म्हणती अरण्यवासी, वेश धरला असे संन्यासी. आम्ही भिक्षुक तापसी, तुम्हा समान नव्हे जाना. ऐकोनी मुनीचे वचन, तवका आले ते ब्राह्मणा. आम्हा सवे वाद कोण, करणार ऐसा भूमंडळी. हिंडता आलो सकळ राष्ट्र, आम्हा समान नाही नर. म्हणून दाविती जयपत्र, असंख्यात परे असा. अनेक परे ब्राह्मणांशी, सांगे मुनी विनेसी. ऐकती ना द्विज महाद्वेषी, मागती जयपत्र आपुले. त्रिविक्रम महामुनी, विचार करीत आपुले मनी.
याते न्यावे गांगाभुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमादांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांशी चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असती आमचे गुरु तया पुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा ऐशी निगुती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसवनिया पातले तया गाणगापुरा जे का स्थानी श्री गुरुवरा रम्य स्थान भीमातीर वासनर्षी सरस्वती नमन करता मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे अलिंगोनी कवना वक्ते पुसता झाला वृत्तांत श्री गुरु पुस्ती यतीश्वराशी आले त कवन कार्याशी विस्तारुने आम्हासी निरोपावे मुनीश्वरा श्री गुरुवचन ऐकोनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मदोन्मत विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारे आपले जिव्हाग्नी वसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न कराल चर्चा आम्हाशी पुत्र मागती हरियासी अनेक परितयांशी सांगता न ऐकती उन्मत म्हणून आलो तुम्हा जवळी तुझी स्वामी गुरु मौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकोनी श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्याते पुस्ती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवन कार्यासी वाद काय असे आम्हासी काय लाभ येनो गुणे आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरिजित सरशी काय थोर्यो तुम्हासी जय होता यती सवे श्री गुरुवचन ऐकोनी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकीत नवे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडन्मुख म्हणून पत्रे अनेक काढून या दाखविली येणे रीती आम्हासी पत्र देता का सायासी कोप झाला त्रिविक्रमासी येऊन आला तुम्हा जवळी जरी असेल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जातो वेदचारी नव्हती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांशी गर्वे नाश समस्तांशी देवदानवादिकांशी गर्वे मृत्यू लादला जाण कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळयंत वेद आदी अनंत गर्व माया तू का करची विचारेसी आपुले हित तरी सांडीजे सर्व भ्रांत काय जानसी वेदांत चतुर्वेदे म्हणविशी श्री गुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिनी सांग सहिता परेसा येणे परी श्री गुरुशी बोलती ब्राह्मण गर्वेसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत श्री गुरु ब्राह्मणांशी निरोपित सांगे नायका एकचित्त म्हणे सरस्वती गंगाधर येथे श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विप्रात्म प्रशंसा नाम पंचविशोध्याय गोड हा श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 62